नमस्कार, मी शिवानी इगतपुरे. आपण पाहताय सातारा न्यूज. पाहूयात आत्ताची महत्त्वाची घडामोड. साताऱ्यातील फलटण नगरपालिका निवडणुकीत चांगलीच चुरस पाहायला मिळाली. एकमेकांचे अनेक वर्षांपासून विरोधक असलेले माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ही नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. या निवडणुकीत माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे शिवसेनेच्या धनुष्य चिन्हावर नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू शमशेरसिंह नाईक निंबाळकर हे भाजपमधून नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहेत. मात्र ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर झालीच नाही, तर फलटण येथील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात अनेक आरोप करण्यात आले. रामराजे नाईक निंबाळकर यांनी ही निवडणूक महिलांच्या सुरक्षितेवर अवलंबून आहे. तसेच मतदान केंद्रावर आरडाओरडा करणे हे नेहमीचेच उद्योग सध्या त्यांचे सुरू आहेत. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात सातारा जिल्ह्याची बेअब्रू झाली हे लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे होते आणि राज्य सरकारने याबाबत योग्य भूमिका घ्यावी ही अपेक्षा आहे, अशी टीका रामराजे निंबाळकर यांनी केली आहे. पाहुयात रामराजे नाईक निंबाळकर काय म्हणाले ते. आता मतदानाच्या शुभ दिवशी हा विषय काढायची काय गरज आहे? मी सगळ्यांनीच माझी भाषणं बघितली आहेत. मी स्पष्ट केलं होतं की हे इलेक्शन काही फलटणच्या भविष्यावर, फलटणच्या महिलांच्या भविष्यावर, सुरक्षितेवर अवलंबून आहे. तर आमचे विरोधक ज्या पद्धतीने वागतायत, आजही सकाळपासून कानावर येते, ऑर्डात बूथ केंद्रावर जाऊन मागं पुढं कर, अजून काय काय कर, हे त्यांचे नेहमीचे उद्योग सुरू. त्यामुळे वातावरण तापाचा प्रश्न येत नव्हता. लोकांच्या पर्यंत आमच्या शहराची जी बेअब्रू झाली, सातारा तालुक्याची, सातारा जिल्ह्याची त्याच्यात बेअब्रू झाली, ही लोकांच्या पर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. सरकारने त्या बाबतीत योग्य ऍक्शन घ्यावी ही भावना होती. धन्यवाद. ईव्हीएम मशीन पण बंद पडतायत 2-3 वेळा. आता आपण ईव्हीएम वर किती वेळा मतदान केलं होतंय ते, म्हणजे मला काय वाटत नाही. प्रभाग क्रमांक 13 मध्ये आता 2 वेळा मशीन बदललं गेलं. काय त्याला काय करायचं? ही आपली प्रशासकीय जबाबदारी आहे. नाही झालं तर आम्ही वेळ वाढवून, काय पण प्रशासनाकडनं वेळ वाढवून द्यायला नाही म्हणून सांगतात. ते म्हणतात 5:30 पर्यंतच आहे तेवढी वेळ आम्ही देऊ. ते बघू ना आपण. ते काय हे प्रशासन म्हणजे अंतिम प्रशासन. तक्रार जर आली आणि लोक जर रांगेत उभे राहिले असतील, त्यांना रांगेतल्या लोकांना तर मतदान करायलाच पाहिजे. उमेदवारांना घाबरू नका. शुभेच्छा. विजय आपला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा विषय रामराजे यांनी त्यांच्या 30 वर्षाचा विकास झाकण्यासाठी कल्पोकल्पित तयार केला. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर क्लीनचिट दिली आहे. मी समोर येण्याबाबत रामराजेंना जाहीर आव्हान केलं होतं. रामराजेंच्या भ्रष्टाचाराचे प्रचंड विषय समोर आले आहेत. कृष्णा खोऱ्यातला भ्रष्टाचार, कोकाटेप्रमाणे दारिद्र्य रेषेखालचा दाखला घेऊन आशीर्वाद सोसायटीमध्ये फ्लॅट घेणे, नगरपालिकेचा रिझर्व्ह असलेला खोटा सातबारा तयार करून भूखंड लाटणे असे प्रकार रामराजे यांनी केल्याचा आरोप रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे. डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात खासदारांच्या पीएने फोन केला हे कुंभाड रचलं होतं. हे गृह खात्याने कुंभाड मोडलेलं आहे. फलटणची जनता त्यांच्या दादागिरीच्या दहशतीच्या विरोधात, तथाकथित सरंजामशाहीचा विरोधात निर्णय देईल ही आमची अपेक्षा आहे. मतदान केंद्रांवर व्हिजिट करताय, एकूणच काय परिस्थिती वाटते? फलटण शहराचा निर्णय झालेला आहे. त्यांना 30 वर्षाची ही भ्रष्टाचारी आणि एक प्रकारची सरंजाही जी राजवट आहे, या नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना संपवायचे. विधानसभेला फलटण शहराने जवळपास 75% मतदान हे आमदार सचिन पाटील यांना केलं होतं. लोकसभेला मला 76% मतदान झालं होतं. मला खात्री आहे की त्याच पद्धतीचं मतदान हे नगरपालिकेला होईल आणि जी 30 वर्षाचा जे फलटण शहराची जी दुरावस्था झालेली आहे, त्या फलटण शहराला परिवर्तन पाहिजे. निश्चितपणे विक्रमी मतदानाने या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं पॅनल नगराध्यक्ष सहित मेजॉरिटीने बहुमताने निवडून येईल. ही निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर चर्चा कुठे झालेली दिसत नाही. त्याच्यामध्ये महिला डॉक्टरच्या आत्महत्येचा विषय नेहमी भाषणांमधून पुढे आला. खरं तर विकासात्मक गोष्टीवर व्हायला हवी होतं, पण तसं झालेलं दिसत नाहीये. आता महिला डॉक्टरच्या ज्या आत्महत्येचा विषय होता, हा सगळा कल्पोकल्पित
विषय होता जो रामराजे यांनी त्याच्या 30 वर्षाचा विकास झाकण्याकरता हा एक कल्पकल्पित विषय तयार केला होता. सर्व या ठिकाणी जे कुभांड रचलं होतं ते SIT ची चौकशी त्याची झाली, त्याच्यावर विशेष आयोग नेमला गेला आणि चौकशीमधून मुख्यमंत्री महोदयांनी एकदा नाही तर दोनदा या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे. फक्त कसं असतंय की काळे ढग येतात ते जातातही आणि पुन्हा एकदा सूर्याचं दर्शन होतं. याच पद्धतीने काल मी त्यांना जाहीर आव्हान दिलं होतं. मागच्या वेळेस सुद्धा जाहीर पत्रकार परिषद घेतली, काल त्यांना जाहीर निमंत्रण दिलं. त्यांना फोनवरनं पत्रकारांनी निमंत्रण दिले की तुम्हाला या विषयावर चर्चा करण्याकरता बोलवलेलं आहे. त्यांचे भ्रष्टाचाराचे प्रचंड विषय मोठे समोर आलेत. कृष्णा खोऱ्यातला भ्रष्टाचार आहेत. कोकाटेंप्रमाणे आशीर्वाद सोसायटीमध्ये दारिद्र्याचा दाखला घेऊन रामराजे निंबाळकरांनी फ्लॅट घेतलेला आहे. तो विषय सुद्धा या ठिकाणी ऐरणीवरचा विषय आहे. त्याचबरोबर त्यांचा मुलगा अनिकेत राजे यांनी फलटण नगरपालिकेचा रिझर्व असलेला प्लॉट खोटा सातबारा करून स्वतःवर नाव केलेला तो विषय आहे. त्यांना आम्ही या ठिकाणी जाहीर निमंत्रण दिलं होतं की तुम्ही चर्चेला या. त्यांनी त्या जी चौकशी त्या संपदाताईची झाली ती त्या चौकशी मधला त्यांनी जो उल्लेख होता की खासदारांच्या पीएला माहिती दिली, फलटणकरांच्या लोकांना त्या ठिकाणी गैरसमज पसरवण्यात आले होते की त्यांनी खासदारांच्या पीएने प्रेशर आणलं वगैरे वगैरे वगैरे, असं कुठेही नसताना एक प्रकारचं कुभांड काही दिवसाकरता ते यशस्वी झाले होते. पण ते कुभांड या ठिकाणी गृह खात्याने त्याचं कुभांड मोडलेले. निश्चितपणे फलटण शहर, फलटणची जनता ही त्यांच्या कुभांडाच्या विरोधात, त्यांच्या तथाकथित त्यांच्या दादागिरीच्या विरोधात, तथाकथित दहशतीच्या विरोधात, तथाकथित सारमजाई पद्धतीच्या विरोधात निर्णय देईल ही आमची अपेक्षा आहे. मी गेले 2 निवडणुकीचा माझा अनुभव पाहता ही नगरपालिकेची निवडणूक फलटण शहर यांना झोपवल्याशिवाय राहणार नाही. उद्याचा निकाल काय असेल काय सांगाल? मी आता सांगितलं, बहुमताने भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आणि या ठिकाणी नगरसेवक, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नगरसेवक या ठिकाणी निवडून येतील. यात मला कुठलीही मात्र शंका नाही. रामराजे म्हणतात की शांततेत आणि मनमोकळेपणानं जर नागरिक मतदानासाठी बाहेर पडले तर विजय आमचा नक्की आहे. आमची तीच अपेक्षा आहे, नागरिकांनी जास्त मतदानाला यावं आणि आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की जर मला 76% मतदान करतात, एका आर्थिक त्यांचं डिपॉझिट विधानसभेला शहराने जप्त केलं होतं आणि लोकसभेला जप्त केलं होतं. तीच अपेक्षा माझी फलटण शहराकडनं आहे की 30 वर्षामध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार, लोकांची झालेली पिळवणूक, न सुटलेल्या समस्या, न झालेले रस्ते, न झालेले गटारे यांचा कुठंतरी पर्दाफाश जनता या 30 वर्षाचं कुभांड, 30 वर्षाची यांची सरंजाईशाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी युतीला निवडून देईल अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.